बीड शहरापासून अवघ्या काही किमीच्या अंतरावरती शिवणी येथे हे भदंत आनंद कौशल्यायन नगर येथे धम्मभूमी विहाराची स्थापना झालेली आहे। तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धाच्या 2569व्या जन्मदिनानिमित्त उद्या या ठिकाणी धम्मदेशनेचा राज्यव्यापी धम्मदेशना कार्यक्रम होणार आहे। त्यानिमित्ताने गेल्या 2-3 दिवसापासून इथं विविध उपक्रम राबवले जात आहेत। तुम्ही बघू शकाल की माझ्या पाठीमाग श्रामनेर शिबिरामध्ये जे भंते जे आहे जे सहभागी झालेले आहेत असं चित्र आहे। पुन्हा मी आज विनंती करतो की कॅमेरामनला की आपण माझ्या पाठीमागे यावं की कशा प्रकारे हे इथलं सगळं वातावरण असणार आहे, उद्या इथं काय काय होणार आहे। मी पुन्हा विनंती करेल की कॅमेरामन यांना की आपण माझ्या पाठीमागे यावं आणि साधारण आपण बघू शकाल की हा जो परिसर आहे अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे। एकदा पूर्ण त्यांना विनंती करतो की आपण पूर्ण कॅमेरा असा फिरवावा की डोंगराळ भागामध्ये हे वसलेलं असं धम्मभूमी एक ठिकाण आहे आणि इथं धम्माची इथं संस्कार रुजले जातात आणि तथागतांचा विचार जो आहे तो सर्वदूर जावा यासाठी भंते धम्मशील थेरो या ठिकाणी धम्मदेशने देण्याचं काम करतात। आपण अजून वरती जाणार आहोत की वरती उद्या जी तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांची जी मूर्तीची जी प्रतिष्ठापना होणार आहे ती कशा प्रकारची मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आणि काय काय उपक्रम या ठिकाणी राबवलेले जाणार आहेत। मी विनंती करेल की कॅमेरामनला की तुम्ही माझ्या पाठीमागे यावं आणि एकदा बघा हा निसर्ग सगळा आहे आणि या निसर्गामध्ये हे धम्मभूमी वसलेली आहे। तर उद्या हजारो लाखो लोकांचा बौद्ध उपासक उपासिका आणि आंबेडकरी समूह इथं या ठिकाणी उद्या येणार आहे। या जगाला करुणेचा मार्ग ज्यांनी दिला अशा तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध यांच्याशी मूर्ती या ठिकाणी उद्या प्रतिष्ठापना होत आहे आणि आपण बघू शकाल की अजून या भोवताली बरंच काम या ठिकाणी सुरू आहे आणि उद्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त इथे धम्मदेशनेचा अतिशय मोठा असा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपण या ठिकाणी पाठीमाग माझ्या भंते धम्मशील थेरो आहेत, आपण त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत की कशा प्रकारचं हे नियोजन असणार आहे आणि साधारण किती बौद्ध उपासक उपासिका आणि आंबेडकरी समूह या ठिकाणी उद्या राज्यभरातून येणार आहे। तर मी विनंती करतो कॅमेरामनला की आपण भंते धम्मशील थेरोजी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात की कशा प्रकारचं हे नियोजन असणार आहे, आपण त्यांच्याकडून ते जाणून घेऊया। भंतेजी, कसं असणार आहे उद्याचं नियोजन आणि साधारण किती बौद्ध उपासक उपासिका आणि देशातूनच आणि परदेशातून कोण कोण येत आहे, कशा प्रकारचं एकंदरीत नियोजन आहे? नमो बुद्धाय, जय भीम। तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी धम्मभूमी महाविहार डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन नगर शिवणी या ठिकाणी आपण बुद्ध जयंती महोत्सवाचं आयोजन करत असतो। यावर्षी हा विशेष कार्यक्रम आहे की आपण जे पाठीमागे पाहतो तथागत भगवान बुद्धांची ही भूमिस्पर्श मुद्रा थायलंड येथील भदंत खमसिंगजी अश्वजितजी आणि त्यांच्या गुरुवारांच्या मार्गदर्शनाखाली या बुद्ध मूर्तीचं या ठिकाणी निर्मिती झालेली आहे आणि बुद्ध पौर्णिमाच्या अनुषंगानं या मूर्तीचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। उद्या सकाळी ठीक 8 वाजता शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा प्रकारे एक सुंदर असं कॅन्डल मार्च आहे, धम्म रॅली आहे। त्या रॅलीमध्ये भिक्खू संघ, उपासक उपासिका, धम्मध्वज आणि भगवान बुद्धांची मूर्ती वगैरे असून त्या ठिकाणी शांती मार्च हा जाणार आहे। त्यानंतर सकाळी 10 वाजता ज्या बोधिवृक्षाखाली तथागत भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधिवृक्षाची फांदी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायनजी यांनी 1977 ला 22 मे 1977 रोजी या गावामध्ये आणून लावली होती। त्या बोधिवृक्षाची पूजा करणार आहोत। त्यानंतर 11 वाजता भिक्खू संघाचं भोजनदान होणार आहे आणि भोजनदानानंतर या ठिकाणी या भव्य असणाऱ्या भगवान बुद्धांच्या मूर्तीचं उद्घाटन पूज्य भिक्खू संघ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे। यामध्ये बीड जिल्ह्याचे सन्माननीय कलेक्टर साहेब, सीईओ, समाज कल्याण आयुक्त, समाज कल्याण अधिकारी आणि अन्य मान्यवर, त्याचबरोबर पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, डॉक्टर इंदवंशजी महास्तवीर आणि श्रद्धेय भिक्खू संघ, श्रामनेर संघ आणि श्रीलंका या राष्ट्रातून प्रशिक्षित होऊन आलेले पूज्य भिक्खू या ठिकाणी रात्रभर या ठिकाणी
महाबुद्ध वंदना, महापरित्राण पाठ या ठिकाणी करणार आहेत. रात्रभर हा कार्यक्रम चालणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रक्तदान शिबिर सुद्धा होणार आहे आणि गेल्या 10 दिवसापासून या ठिकाणी श्रामणी शिबिर चालू आहे. त्या श्रामणी शिबिराचा समारोप परवाला सकाळी होणार आहे. आलेल्या सर्व उपासकांना भोजनदानाची व्यवस्था आहे आणि अशा प्रकारे ही संपूर्ण तयारी या ठिकाणी चालू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. आपल्या सर्वांना या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उद्या सकाळी ठीक 8 वाजल्यापासून या कार्यक्रमात सहभागी व्हावं. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आपण भागीदार व्हावे, साक्षीदार व्हावे असं आवाहन आपल्या सर्वांना करण्यात येत आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. उद्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी जो धम्मदेसनेचा जो आणि तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तींची जी प्रतिष्ठापना या ठिकाणी संपन्न होणार आहे. आज त्या पूर्वसंध्येला या ठिकाणी बरीचशी आपण तयारी होताना दिसते आहे आणि काय आहेत बौद्ध उपासक उपासिका आणि आंबेडकरी जनतेच्या या ठिकाणच्या भावना आणि कशा प्रकारचं या ठिकाणी हे होत आहे. काय सांगाल आपण की आज बीड जिल्ह्यामध्ये नाही तर अवघ्या राज्यामध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी धम्मभूमी साकारली जात आहे. बीड जिल्ह्यातील शिवनी या ठिकाणी पूज्य भंते धम्मशील थेरो यांच्या नेतृत्वाखाली महाविहार धम्मभूमीचं निर्माण झालेलं आहे आणि ही बीडसाठीच नाही तर संबंध महाराष्ट्रासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. मागच्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये धम्माचं काम हे संत गतीने होतं, परंतु भंतेजींच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शहरामध्ये धम्म वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून उद्या वैशाखी पौर्णिमेच्या औचित्याने सम्यक संबुद्धांच्या 2569व्या जयंतीच्या निमित्तानं शिवनी या धम्मभूमीमध्ये सम्यक संबुद्ध यांच्या मूर्ती रूपाचं लोकार्पण केलं जाणार आहे आणि याच्या माध्यमातून धम्माच्या कामाला गती मिळेल. याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या उपासकांना त्या धम्मभूमीबाबत आणि एकूणच सम्यक संबुद्धांच्या मार्गाचा अवलंब कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी ही धम्मभूमी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभरातील धम्म उपासक आणि उपासिकांच्या या ठिकाणी येऊन आदर्श घेतील. तर या निमित्तानं मी बीड जिल्ह्यातील तमाम आंबेडकरीवादी उपासक उपासिका यांना नम्र निवेदन करतो की उद्याच्या या कार्यक्रमास आपण सहपरिवार उपस्थित राहू. पण बुद्ध समजून घेण्याची जी पहिली पायरी म्हणतो ती पहिली पायरी अशी म्हणावी लागेल आपल्याला की ती आहेच निश्चितच की श्रामणेर शिबिरातून आपल्याला बुद्ध समजून घेण्याची जी पहिली पायरी आहे. आणि गेल्या 10 दिवसापासून जे तुम्हाला मी मगापासून सांगत आहे की या ठिकाणी धम्मभूमीमध्ये श्रामणेर शिबिर होत आहे आणि उद्या बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं ही बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना देखील होत आहे. आणि आपण पुन्हा एकदा एक भंते आहेत या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये त्यांना बुद्धपाल असं त्यांना नामकरण त्यांचं करण्यात आलेलं आहे की काय होते या 10 दिवसातले अनुभव आणि या 10 दिवसातल्या आपल्या ज्ञानाच्या कक्षेतून आपल्या याच्यामध्ये काय नेमका बदल झालेला आहे आणि मानवी मनाच्या संदर्भामध्ये आणि आपल्या वर्तनामध्ये कशा प्रकारचा बदल झालेला आहे आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत की काय होतं इथला तुमचा नेमका अनुभव. माझे नाव बुद्धपाल आहे आणि मी वडवणी साईड पोखरीकडून आलो आहे आणि आम्ही इथे 2 मे ला आलो आहोत आणि 2 मे पासून आज उद्या 12 मे पर्यंत इथे थांबणार आहोत. तर आम्हाला ह्या 10 दिवसामध्ये हे काय शिकाय भेटले की जे आम्ही घरी राहू शकत नाही, घरून जे शिकू शकत नाही ते आम्हाला इथे शिकाय भेटले. म्हणजे आम्हाला पूर्वी धम्म म्हणजे काय फक्त तथागत गौतम बुद्ध, तर आता आम्हाला धम्म म्हणजे काय ते आमच्या गुरुजींनी शिकवलं आहे. आणि आम्ही पहिले फक्त 5 शील पालन करणारे, आता आम्ही 5 शिलाहून त्या जे 5 शील पालन करतात त्यांच्यापेक्षा 5 शिलाने जास्त पुढे गेलो आहोत. तर आम्हाला आता 10 शील पालन केले आहेत आणि आम्हाला गौतम बुद्धाबद्दल आमच्या भंतेजींनी हे सांगितलं आहे की जो व्यक्ती जो चक्रवर्ती सम्राट व जो बुद्धत्वाला प्राप्त होतो त्याच्या अंगावर 32 महालक्षणे असतात आणि ते 32 महालक्षणे फक्त 2च व्यक्तींच्या अंगावर असतात, एक तर बुद्ध नाही तर दुसरा चक्रवर्ती सम्राट. आणि ज्याला 32 लक्षणे असतात तो 2 मार्ग स्वीकारू शकतो, एक तर बुद्ध नाही तर दुसरा चक्रवर्ती सम्राट. त्या दोन्हीपैकी जो मार्ग स्वीकारेन तो मार्ग त्याला तो निश्चितच करावा, तिसरा त्याला मार्ग नाही असे आम्हाला आमचे गुरुजी सांगतात. आमच्या गुरुजींनी आम्हाला खूप काही शिकवले. आम्हाला जिथे पहिले वंदना पाठ नव्हती आता आम्ही तिथे वंदना पाठ करतो आणि आम्हाला जिथे
क्षमा याचना पाठ नव्हती, आता आम्ही ती मुखपाठ म्हणून दाखवतो. इतकं आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवलं आहे. हे सगळं श्रेय मी आमच्या गुरुजींना देणार आहे. धन्यवाद. तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्म जो आहे तो करुणेचा धम्म आहे. आपण यांच्याशी जाणून घेऊयात की नेमके हे छोटे जे सामनेर आहेत ते नेमके कुठून आलेले आहेत आणि कसा होत आहे त्यांचा इथला धम्माविषयीचा अनुभव. काय सांगाल, आपण कुठून आलेला आहात? मी हिंगोलीवरून आलेला आहे. माझं नाव ते संगरत्न आहे आणि इथे येऊन आम्हाला फार छान वाटलं. म्हणजे आम्हाला ना इथं यायच्या अगोदर नाही का धम्माबद्दल जास्त ज्ञान नव्हतं. इथं आल्यानंतर भंतेजींनी आम्हाला शिकवण दिली चांगले. तर आम्हाला इथं शिस्त लागली की सकाळी लवकर उठणे, आपापले कामं बरोबर करणे. धम्माबद्दल, गौतम बुद्धाबद्दल त्यांनी ज्ञान दिलं. गौतम बुद्धाने कसा संघर्ष केला, सगळ्यांना शांतीचा मार्ग दाखवला. तसा मार्ग तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये आणा, काहीतरी चांगलं नवीन करा, शिका. हे भंतेंनी आम्हाला शिकवलं. नक्कीच ज्ञान ही कशी गोष्ट आहे, ती एकाकडून ती दुसरीकडे परावर्ती जायला हवी. निश्चितच की अजून माझ्यासोबत अजून काही छोटे सामनेर आहेत जे या शिबिरामध्ये आले होते आणि त्यांचा तिथला काय अनुभव होता आणि या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये नेमके ते काय काय शिकलेले आहेत. काय सांगाल, आपण कुठून आलेला आहात आणि काय होतं शिबिरामध्ये? एकंदरीत तुमच्या जीवनात कसं बदल झालेला आहे, कसं पाहता तुम्ही या शिबिराकडे? मी बीडवरून आलेलो. माझं नाव संघ कीर्ती आहे आणि इकडे आल्याच्या म्हणजे अगोदर मी इथं नव्हतो तर मला काही जास्त माहीतच नव्हतं. इथे आल्याच्या नंतर जेव्हा भंतेजी म्हणजे असं गोष्टी सांगत होते तेव्हा माहीत पडलं की हे झालेलं होतं गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये. आता म्हणजे असं आता त्यांनी सांगितलं की आनापान करा, राग द्वेष सगळं मनातून निघून जाईल. तर आम्ही रोज सकाळ संध्याकाळ 10 मिनिटं आनापान करतो आणि मनाला एकदम स्थिर ठेवतो. नक्कीच तुमच्या मनामध्ये असलेला जो द्वेष आहे, एखाद्याबद्दलचा जो राग आहे, तो राग तुम्ही नाहीसा केला पाहिजे आणि मानवाकडे तुम्ही मानव म्हणून आणि करुणा म्हणून पाहिलं पाहिजे. पुन्हा आपल्यासोबत आपण अजून एका सामनेर भंतेशी आपण चर्चा करणार आहोत की कशा प्रकारचं या शिबिरामध्ये आपण काय काय शिकलेलं आहात आणि काय होते आपले या शिबिरातले अनुभव आणि तथागताचा जो धम्म आहे तो कसा वेगळा आहे. इथं आल्या ते आमचे पय्यावर्धन जे गुरुजी आहेत ना, त्यांनी आम्हाला इथं 32 महापुरुषांचे सांगितलं. ते नंतर जे बुद्धांचे जे लक्षणं होते, धम्मात कसं वागायचं, सर्व त्यांनी समजावून सांगितलं अतिशय स्पष्ट भाषेत. पूर्ण आमचे ते धम्मशील गुरुजी आहेत, त्यांनी एकदम स्पष्ट भाषेत आम्हाला सर्व धम्म समजावून सांगितला, सरळ सोप्या भाषेत. इथं येऊन आम्हाला सगळं कळालं. नेचर म्हणजे समाजात कसं वागायचं, या लोकांमध्ये कसं वागायचं, बोलायचं. निश्चितच आता आपण संवाद साधला की तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध मानवाने मानवाशी कशा प्रकारे व्यवहार करायचा आणि मानवाने माणसासोबत कशा प्रकारे वागलं पाहिजे, करुणेचा जो संदेश बुद्धाने या जगाला दिला, शांतीचा संदेश ज्या बुद्धाने या जगाला दिला, तर निश्चितच उद्याच्या काळामध्ये या ठिकाणचं चित्र अतिशय वेगळं असणार आहे. पुन्हा एकदा माझ्या पाठीमागे जर आपल्याला दिसत असेल स्क्रीनच्या वरती की तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धाची अशी प्रतिमा आपण पाहतो आहोत आणि काही इकडे पॅन्डेलॉनची तयारी होत आहे. पुन्हा एकदा आपण इथे जे हे आहे आपण बघू शकाल की पुढे पाण्याची टाकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लोकसहभाग आणि समाजाच्या दाखवणीतून ही सगळे या ठिकाणी उभा राहत आहे. आपण बघू शकाल की ही प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड धम्मभूमी महावीर डॉक्टर भदंत आनंद कौशल्या नगर शिवणी तालुका जिल्हा बीड असं या ठिकाणाला नाव आहे आणि त्या नावाने ही भूमी उद्याच्या काळामध्ये ओळखली जाणार आहे. अजून दुसरी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला नमूद करायची झालीच तर उद्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध समाज, उपासक उपासिका आणि आंबेडकरी समूह या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहे. पण त्यात पुरी संध्येला अनेक आंबेडकरी समूह या ठिकाणी येतो आहे, या ठिकाणाची पाहणी करतो आहे. मी तुम्हाला अपडेट देतच राहील की कशा प्रकारे उद्याचाही बौद्ध पौर्णिमेचा हा उपक्रम पार पडणार आहे. जगभरातले आपले जे आपल्या चॅनलला जे लोक पाहत आहेत की आम्ही तुम्हाला वेळोवेळी या धम्मभूमीचा अपडेट देत राहू. जय भीम.